मॅडम मॅडम साईडनी करा ना. थँक्यू. जास्त वेळ न घालवता मी डायरेक्ट कार्यक्रमाला सुरुवातच करतो आणि आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी, प्रमुख वक्त्या पूजा ठाकरे मॅडम विनंती करेन आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद. सर्वांना माझा जय भीम, नमस्कार. व्याख्यानाची सुरुवात करण्यापूर्वी इथे 4 हिंदीमधल्या ओळी सादर करते. सूर मेरे साधना का, सूर मेरे साधना का, श्रेष्ठ रहना चाहिए, हम आप रहे न रहे दोस्तों, हमारा देश रहना चाहिए, हमारा देश रहना चाहिए. आणि हा देश राहण्यासाठी, विकसित होण्यासाठी, राहण्यासाठी जर का कोणी प्रयत्नाची पराकाष्ठा केली असेल तर ती पराकाष्ठा केलेली सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी इथे क्रांती घडवली. फक्त शिक्षणाचीच क्रांती नव्हे तर महत्त्वाच्या ज्या काही प्रथा होत्या, ज्या प्रथाने स्त्रियांना जखडलेले होते, त्या सर्व प्रथांवरती आघात करण्याचं काम जर का कोणी केलं असेल तर ते सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी. सावित्रीबाई फुले यांच्यावरती एक 4 ओळी त्यांना मी आदराने देऊ इच्छिते. सावित्री, सावित्री तू फक्त सावित्री नव्हती, सावित्री तू फक्त सावित्री नव्हती, तू क्रांतीची मशाल होती, तू क्रांतीची मशाल होती. इथल्या समाजातील विकृतींना पेटवण्याची, इथल्या समाजातील विकृतींना पेटवण्याची, अंधकारातून प्रकाशाची वाट काढणारी. तू आपल्या मशालीने इथल्या अनेक ज्योती प्रज्वलित केल्या, अनेक ज्योती पेटवल्या आणि या देशाला प्रकाशमय केलेस आणि या देशाला प्रकाशमय केले. अशी होती सावित्रीबाई फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. आपण ज्या वेळेला सावित्रीबाई फुले यांचा विचार करतो, यांच्या विचारांचा विचार करतो, यांच्या जीवनाचा विचार करतो, तेव्हा यांच्या जीवनाचा विचार करताना आपल्याला सर्वथा त्यावेळची परिस्थिती समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपण त्यावेळची परिस्थिती, त्यावेळचा समाज समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला सावित्रीबाई समजणार नाही, त्यांचे कार्य समजणार नाही. आपण जर त्यावेळच्या समाजाचा विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की त्यावेळेला स्वातंत्र्य लढ्याची चळवळ चालू होती, ब्रिटिशांचं राज्य होतं आणि मोठ्या प्रमाणात चळवळी चालू होत्या. तर दुसरीकडे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या स्त्रीमुक्तीचे कार्य करत होते, स्त्रीमुक्तीचं कार्य त्यांचं चालू होतं. आणि त्याच प्रकारे त्या काळामध्ये अनेक अशा प्रथा होत्या ज्या प्रथेवरती आघात घालणं अतिशय महत्त्वाचं होतं. स्त्रियांना जखडून ठेवलेलं होतं आणि स्त्रियांना या सर्व बंधनातून बाहेर पडणं अतिशय महत्त्वाचं होतं. त्यावेळेला जर आपण प्रथेचा विचार केला तर सती प्रथा, विधवांच्या अनेक समस्या, बालविवाह, जठरविवाह, केशवपण अशा अनेक प्रथा होत्या. एखाद्या महिलेच्या पतीचं जर का निधन झालं तर त्या महिलेला त्या पतीच्या चितेवरती उडी टाकावी लागत होती, म्हणजे सती प्रथा. विधवांच्या अनेक समस्या होत्या, विधवांचे विवाह होत नव्हते किंवा विधवांचा पुनर्विवाहाचा विचारच त्यावेळेला रुजलेला नव्हता. जठरविवाह मोठ्या प्रमाणात होत होते, बालविवाह मोठ्या प्रमाणात होत होते. यासारख्या अनेक समस्या होत्या ज्या समस्येने महिलेला, स्त्रियांना जखडून ठेवलं होतं. उंबरठ्याच्या बाहेर त्यांना जाण्याचा अधिकार नव्हता, त्यांना त्यांच्या मनाने निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता, सामोर जाण्याचा अधिकार नव्हता. समाज जे म्हणेल तेच त्यांना ऐकावं लागत होतं, त्याचप्रमाणे चालावं लागत होतं. एवढंच नव्हे तर शिक्षणाचा अधिकार सुद्धा नव्हता. जर स्त्रियांनी शिक्षण घेतलं तर त्या अक्षराच्या अळ्या होतील अशी एक मानसिकता तिथे होती. एवढंच नाही तर महिलांनी शिक्षण घेतलं तर तिच्या पतीचं निधन होईल, या सुद्धा गोष्टी, या भ्रामक कल्पना स्त्रियांच्या डोक्यात रुजवलेल्या होत्या. आणि या सर्व समस्या असलेल्या काळामध्ये, प्रथा असलेल्या काळामध्ये जन्म झाला तो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा. सावित्रीबाई फुलेंची आज जयंती आहे. सावित्रीबाई फुलेंचा 3 जानेवारी 1831 रोजी जन्म झाला. त्यानंतर 9 वर्षाने, म्हणजे ज्या वेळेला सावित्रीबाई फुले 9 वर्षाच्या होत्या आणि महात्मा ज्योतिबा फुले 13 वर्षाचे होते, त्यावेळेला या दोघांचा विवाह झाला. महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक कार्य करतच होते आणि त्यांच्या सामाजिक कार्याला जे काही सहकार्य आहे ते सावित्रीबाई फुलेंचं मिळालं. महात्मा ज्योतिबा फुलेंनी बघितलं की सावित्रीबाईंना सुद्धा
शिक्षणाची आवड आहे आणि आपल्याला जर का या देशामध्ये या समाजांमध्ये मुलींना सुशिक्षित करायचं असेल तर अगोदर आपल्या घरापासून सुरुवात करणे हे अतिशय महत्त्वाचं होतं. म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी आधी सावित्रीबाई फुलेंना शिक्षण दिलं. सावित्रीबाई फुलेंना महात्मा ज्योतिबा फुलेंनी प्राथमिक शिक्षण हे घरीच दिलं आणि प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी अहमदनगरला मिशनरी शाळाच होत्या. ब्रिटिशांचं राज्य आपल्या देशात होतं, त्यामुळे इथे मिशनरी शाळा चालत होत्या ज्या शाळेमध्ये मुली शिकत होत्या. तर अहमदनगरला त्यांनी हे सगळं बघितलं होतं आणि हे सगळं बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की ब्रिटिश लोक एवढे सुशिक्षित आहेत तर आपला समाज का नाही, आपल्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. अशाच काही शाळा जर का आपण आपल्या समाजामध्ये काढल्या तर हे जे काही स्त्रियांना बांधून ठेवलेले जोखड आहे, ज्या प्रथा आहे, याच्यावरती आपल्याला आघात करता येईल आणि आपला समाज विकसित होईल. तर त्यासाठी सावित्रीबाई फुले यांना महात्मा ज्योतिबा फुले यांनी अहमदनगरला पाठवले. त्यांना उच्च शिक्षण दिलं, कौशल्यपूर्ण शिक्षण दिलं. अहमदनगरला सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण घेतलं, त्यांचं उच्च शिक्षण झालं. त्यांचं उच्च शिक्षण झाल्यानंतर 1 जानेवारी 1848ला या देशातली पहिली महिला शाळा उघडण्याचं काम जर का कोणी केलं असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं. पुणे भिडेवाडे इथे 1 जानेवारी 1848ला पहिली शाळा सुरू केली. शाळेचा पहिला दिवस होता. महात्मा ज्योतिबा फुले आधी शाळेत गेलेले होते. अवघ्या 6 मुली
त्यांनी ठरवलं की ही प्रथा बंद व्हायला हवी, या प्रथेला आळा बसायला हवा. सती जाणं ही चुकीची गोष्ट आहे. जर का एखाद्याच्या पतीचं निधन होत असेल तर त्यात त्या मुलीची, त्या स्त्रीची काही चुकी नाही. तर या प्रथेला आळा घालण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी, तेव्हा ब्रिटिश सरकार होतं, ब्रिटिशांना पत्र लिहून त्यांना या विरोधात कायदा करण्यासाठी आवाहन केलं, पत्र लिहिले आणि बऱ्याच गोष्टी झालेल्या. त्यांनी समाजात जनजागृती करण्याचं काम केलं. त्यावेळेचे ब्रिटिश अधिकारी गव्हर्नर वॉरन हे होते. वॉरन यांनी एकदा सावित्रीबाई फुले यांच्या शाळेला भेट दिली आणि शाळेला भेट दिल्यानंतर ते एकदम आश्चर्यचकित झाले की विना वेतन, बिना पगार हे एवढं सगळं चांगलं काम करते मुलींसाठी, या समाजासाठी. त्यावेळेला गव्हर्नर यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना मानधन द्यायला सुरुवात केली. अशा प्रकारे अनेक तऱ्हेने त्यांनी प्रथेवरती, इथल्या अनिष्ट प्रथेवरती वार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरची मोठी क्रांती जी असेल ती म्हणजे या देशातला पहिला नाव्याचा संप जर कोणी केला असेल तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केला. त्यावेळेला केशवपंची पद्धती होती. जर का एखाद्या बाबीमुळे एखादी स्त्री सती जात नसेल, विधवा असेल, तर त्या विधवेला कुरूप केलं जात होतं, तिचं केशवपन केलं जात होतं. आणि हा जर प्रकार आपल्याला थांबवायचा असेल, केशवपन जर थांबवायचं असेल, तर त्यावेळेला पहिला नाव्याचा संप जो आहे तो सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी घडवून आणला. आणि त्या संपानंतर जी सुरुवात झाली, केशवपन पूर्णतः बंद नाही झालं, पण केशवपनाला मोठ्या पद्धतीने आळा बसला. त्यानंतरची परिस्थिती होती विधवांच्या समस्या त्यावेळेला मोठ्या प्रमाणात वाढत होत्या, कारण बालविवाह होतं, जठर विवाह होतं. तर या सर्व पद्धतीला आळा घालण्यासाठी विधवेंचा पुनर्विवाह करणं महत्त्वाचं होतं. तर पुनर्विवाहाला जर सुरुवात केली असेल तर ती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. एवढंच नाही तर विधवेंचं चुकीचं पाऊल पडल्यानंतर ती गर्भवती राहत होती आणि गर्भवती राहिल्यानंतर समाजापासून या सर्व गोष्टी लपून ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्वतःला संपवल्या जात होतं, आत्महत्या होत होतं, गर्भपात होत होत्या, मुलांच्या हत्या होत होत्या. तर या सर्व बाबींना थांबवण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह आपल्याच घरी चालू केले, आपल्याच घरी त्याची सुरुवात केली. आणि एवढंच नव्हे, सुरुवात करून त्यांनी काशीबाई नावाच्या एका विधवेचं, जिचं मूल चुकीचं पाऊल पडल्यामुळे जन्माला आलं होतं, त्या मुलाला दत्तक घेतलं. आणि दत्तकच घेतलं नाही तर त्या मुलाचा सांभाळ करून मोठं करून त्याला डॉक्टर केलं. आज आपण बघतो की दत्तक तर अनेक लोक घेतात, पण अशा प्रकारे दत्तक घेणारे हे पहिलंच उदाहरण होतं. आणि पुन्हा असं उदाहरण होणार की नाही माहिती नाही, पण हे त्यांनी एक इतिहास घडवून दाखवला. आंतरजातीय विवाहाची पहिली सुरुवात जर कोणी केली असेल तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केली. त्यानंतर त्यांनी अनेक पद्धतीने समाजासाठी कार्य केले. एवढंच करून ते थांबले नाही. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले केवळ यांनी या समाजातील अनिष्ट प्रथेंवरती वार केला, शिक्षणासाठी काम केले असं आपण म्हणू शकत नाही. तर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली आणि सत्यशोधक समाजाची स्थापना करून एक नवीन विचार, धर्मकांड पासून दूर होऊन एक नवीन विचाराने जगण्याची विचारसरणी जर का कोणी दिली असेल तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिली. सत्यशोधक ग्रंथ सुद्धा त्यांनी लिहिलेला आहे आणि समाजाची स्थापना करून या समाजामध्ये साध्या पद्धतीने लग्न करण्याचे विचार किंवा अनेक विचार त्यांनी रुजू केलेले. एवढंच नाही तर 1876 ते 77 मध्ये आपल्या इथे मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता. वेळेला ब्रिटिशांचं राज्य होतं, अन्नधान्य नव्हतं, हाल होत होते, खायला अन्नधान्य नव्हतं, शेतकरी मजूर यांना कामधंदे नव्हते. तर त्यांना धान्य देण्यात यावे यासाठी सावित्रीबाई फुले यांनी पुढाकार घेतला. त्यांनी ब्रिटिशांशी लढा दिला. लढा देऊनच ते थांबले नाही, तर त्यांनी महिलांचं पहिलं आंदोलन ब्रिटिशांविरोधात केलं. एवढंच नाही तर मोठ्या प्रमाणात त्यावेळेला प्लेगची साथ आली होती. प्लेगची साथ आल्यानंतर रुग्णांची सेवा करण्याचं काम सुद्धा सावित्रीबाई फुले यांनी केलं. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण कुठल्याही एका क्षेत्रात मर्यादित करू शकत नाही. त्यांनी या समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महत्त्वाचे कामं केलेले आहेत.
महात्मा ज्योतिबा फुले यांचं निधन झाल्यानंतर सत्यशोधक समाजाच्या अध्यक्षा सावित्रीबाई फुले बनल्या आणि बनल्यानंतर पहिलं अधिवेशन सुद्धा सावित्रीबाई फुले यांनी घेतलेलं. या प्रकारे जर सावित्रीबाई फुले नसत्या तर आज आपलं काय झालं असतं? आपण शिक्षणामध्ये पुढे गेलो असतो का? आज जी महिला आपल्याला त्या काळामध्ये ज्या महिलेला चूल आणि मूल या क्षेत्रामध्ये मर्यादित केलं होतं, एका घरामध्ये कैद केल्यासारखं तिचं जीवन होतं, आज आपण बघतोय की आज महिला राष्ट्रपती होते, आज महिला पंतप्रधान होते, अनेक क्षेत्रामध्ये महिला जात आहे. आणि या ज्या काही महिला अनेक क्षेत्रामध्ये जात आहे, आपला सर्वांगीण विकास करतायत, या सर्व विकासाला जर कोणी जबाबदार असेल, जर कोणी प्रयत्नशील केले असेल तर खरे प्रयत्न ते सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनीच केले. तर आता आपण बघूयात की आपल्या आजच्या समाजाची व्यवस्था काय आहे. आजच्या समाजामध्ये स्त्री कुठे आहे, स्त्रीचा दर्जा कुठे आहे, खरोखर आधी जी परिस्थिती होती ती सुधारलेली आहे का? आधीची जी व्यवस्था होती, आधी जी महिला जोखडामध्ये होती, बंधनात होती, आजी ती आहे का? तर आजच्या समाजाचा विचार करणं, आजच्या समाजाबद्दल बोलणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता मी आजच्या समाजाबद्दल बोलते आहे. आजच्या समाजाचा विचार करत असताना आपल्याला 4 गोष्टीकडे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. ते म्हणजे राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक. जर का आपण सामाजिक व्यवस्थेचा, सामाजिक क्षेत्राचा जर विचार केला तर आजही परिस्थिती बदललेली नाही असं आपल्याला दिसतंय. थोड्याफार प्रमाणामध्ये प्रथा, परंपरा आजच्या काळानुसार बदललेल्या आहे, पण आज सुद्धा स्त्रीला बंधनात ठेवण्याचं, स्त्रियांना कसं नियंत्रणात आणता येईल, त्यांची प्रगती कशी थांबवता येणार, या सर्व गोष्टी आजच्या काळामध्ये सुद्धा दिसतात. मला सांगा, आजच्या परिस्थितीमध्ये, आजच्या काळामध्ये हुंडा पद्धती आहे. हुंडा पद्धती ही आपल्या समाजाला, आपल्या देशाला लागलेली कीड आहे. जर का स्त्री आणि पुरुष दोघेही शिक्षणाने पुढे गेलेले असेल, सर्व गोष्टींनी परिपूर्ण असेल, तर हुंड्याची गरज काय? मोठ्या प्रमाणात हुंडा घेतला जातो आणि हुंड्याच्या आई वडिलांना वाटतं की मुलीला हुंडा द्यावा लागतो, त्यामुळे तिचा सर्वांगीण विकासाकडे जेवढा विचार करायला हवा तेवढा विचार केला जात नाही. त्यांना वाटतं की हिच्या शिक्षणाला, हिच्या विकासाला खर्च करण्यापेक्षा हा पैसा आपण सेव्हिंग करावा, या पैशाची बचत करून तोच पैसा आपण हिच्या हुंड्याला, हिच्या लग्नाला लावावा. जर का इथे हुंडा ही पद्धत संपुष्टात आली तर असा विचार होणार नाही, मुलीच्या शिक्षणाकडे, तिच्या डेव्हलपमेंटचा विचार केला जाईल. आज आपण बघतो की बलात्कारासारख्या घटना आपल्या समाजात सर्रासपणे घडताना दिसत आहे. दर महिन्याला, दर आठवड्याला
ती परकी असं न करता आपण जर या गोष्टी आपल्यामध्ये रुजवल्या तरच आपला समाज विकसित होऊ शकेल, आपण पुढे जाऊ शकू. एवढंच मला बोलायचं आहे. आणि परत एकदा महिलांनी क्रांती करावी, आपल्या अधिकारासाठी स्वतः लढावं. परत एकदा सावित्रीबाई फुले येईल आणि त्या इथे क्रांतीची मशाल घेऊन पुढे जाईल किंवा क्रांती करेल, या भरोशावर आज आपण बसू नये. एवढं बोलते आणि इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अतिशय सुंदर असं व्याख्यान आपण या ठिकाणी केलेलं आहे. खऱ्या अर्थाने आपण कवयित्री आहात, व्याख्याते आहात आणि समाजाला पुढे जाण्यासाठी हा जो आपण संदेश दिलेला आहे, खरोखर हा संदेश इथे जमलेल्या सर्व सावित्रीच्या लेकी निश्चितपणे हा संदेश आत्मसात करतील आणि आपल्या घराघरातून एक सावित्री तयार होईल असा या ठिकाणपासून संकल्प करतील अशी मला आशा वाटते. मॅडम, तुम्ही सांगितलं अनेक सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीबद्दल सुद्धा आपण सांगितलं. सावित्रीबाई फुलेंचं जीवनचरित्र आपण सांगितलं आणि ज्या प्रमाणात, ज्या प्रकारे बदल झालेला आहे तो बदल आपण पाहत आहोत. म्हणजे बदल जरी झाला असला परंतु मानसिकतेतून बदल झालेला दिसत नाही, समाजाच्या मानसिकतेतून बदल झालेला दिसत नाही. स्त्रीला समान हक्क जरी दिलेले असले तरी स्त्री ही खऱ्या अर्थाने अजून स्वातंत्र्य आहे का, हे आपल्या प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये हे पाहिलं पाहिजे. आणि स्त्रीला निश्चितपणे एक सुंदर असा विचार आणि सुंदर असं तिचं जीवन कसं सुरक्षितपणे राहील हा संदेश आपण दिलेला आहे. त्याबद्दल आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो आपलं. हे करण्याचं कारण आपण जर पाहिलं, म्हणजे समाजाने हे असं का केलं, किंवा त्या तथाकथित धर्मपंडित किंवा ते त्यावेळेचे जे कोणी धर्म जाणवणारे लोक जे होते त्याने असं का केलं, तर त्यांना माहीत होतं स्त्री जर सबला झाली तर त्यांचा तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी प्लान करून स्त्रीला नेहमीच अडचणीत टाकलेल्या आहेत आणि नेहमी स्त्रीला तिची विवंचना केलेली आहे. आणि या विवंचनेतून बाहेर येण्यासाठी निश्चितपणे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी अतोनात प्रयत्न केले आणि आज आपली स्त्री सबला झालेली आहे. आणि आज आपल्यासमोर या सावित्रीच्या लेकी उभ्या आहेत, बसलेल्या आहेत. हा त्यांना एक वेगळ्या प्रकारचा स्वातंत्र्य मिळालेला आहे. आणि निश्चितपणे हा स्वातंत्र्य या सर्व क्रांतीज्योती, त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांच्या सर्व प्रेरणेतून झालेला आहे. त्याबद्दल मी या सर्व नेत्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांचे विचार आपण सर्वजण आत्मसात करा अशी मी अपेक्षा करतो. यानंतर मी आदरणीय संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय प्रभाकरजी कांबळे साहेब यांना 2 शब्द बोलण्याचं मी विनंती करतो. तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो. आपण सगळ्यांनी ज्यांचा विचार त्या ठिकाणी ऐकलेले आहेत त्या पूजा डकरे मॅडम यांना सुद्धा धन्यवाद की खरोखर आजच्या या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने आपण समस्त देशामध्ये, जगामध्ये कोरोनाची महामारी असताना सगळ्यांच्या विचारांना वेगवेगळे अष्टपैलू असे व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी मांडून कोरोनाच्या महामारीत ज्यांच्या विचारांना थोडी नकारात्मक विचारातनं सकारात्मक विचाराकडे नेण्याचं काम या ठिकाणी पूजा डकरे मॅडमनी केलेलं आहे. खरोखर अतिशय चांगले विचार त्यांनी ह्या ठिकाणी मांडलेले आहेत. मी ह्या ठिकाणी एवढा सांगेल की आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे. फक्त आज एकच दिवस
सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे म्हणून त्यांचे विचार आपण आत्मसात न करता रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण त्या विचाराची अंमलबजावणी केली पाहिजे. खरोखर स्त्रियांना जर आता खरोखर स्वतंत्रता हवी असेल, त्यांना त्यांचे हक्क हवे असतील, तर महिलांनीच पुढे यायला पाहिजे. कदाचित मी बोललेलो समोर पटणार नाही किंवा कदाचित ते माझं वैयक्तिक मत असेल, पण स्त्रियांनीच जर ठरवलं तर स्त्रियांना स्वतंत्र करू शकतात. सामाजिक, धार्मिक, राजकीय काम करत असताना काही स्त्रिया हे विसरून जातात की माझी सून, माझी मुलगी ही सुद्धा एक स्त्री आहे. सामाजिक काम करत असताना पुरुषांपेक्षा स्त्रियांवर जास्त अत्याचार करतात असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे. मी सुरुवातीलाच सांगितलंय की कदाचित माझं ते स्वतःचं व्यक्तिमत असेल. एखाद्या स्त्रीने ठरवलं, आपण कसे बोलतो की एखादी स्त्री जर सुशिक्षित झाली तर अख्खं कुटुंब सुशिक्षित होतो. हे 100% खरं आहे. पण घरांमध्ये जर का वाद होत असतील तर एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीशी वाद करत असते. सासू सुनेला समजून घेत नाही, सासू मुलीला समजून घेत नाही, मुलगी आपल्या आईला समजून घेत नाही. तर प्रत्येक स्त्रीनी आपल्या घरातनं सुरुवात केली पाहिजे. खरं तर माझे हे शब्द कायकांना पटणार नाहीत, पण मी हे सगळ्यांसाठीच लागू आहेत असं पण मी बोलत नाही. प्रत्येक स्त्रीनेच ठरवलं की ही सून माझी मुलगी आहे आणि मुलीला पण मुलगीच समजलं आणि त्यांच्या जर विचाराची सुरुवात लहानपणापासूनच जर मुलींच्या याच्यावर केलं की हा मुलगा आहे आणि ही मुलगी आहे, तर मला वाटतं पनवेल शहरामध्ये आपण राहत असताना या नवीन पनवेलमध्ये आता पूर्वीसारखं मुलाला शिक्षण दिलं पाहिजे, मुलीला शिक्षण दिलं पाहिजे असं काही चालत नाही. आपल्या ह्या भीमप्रेरणेमधल्या बऱ्याच मुली अतिशय चांगल्या मार्काने पास होतात, चांगल्या चांगल्या शाळांमध्ये, चांगल्या चांगल्या विद्यालयांमध्ये, कॉलेजमध्ये शिकतायत. आणि या ठिकाणी सांगायला सुद्धा आनंद वाटतंय की मुलांपेक्षा मुली चांगला अभ्यास करतात, मुलांपेक्षा मुलीच चांगल्या पर्सेंटेज मिळवतात. आपण बऱ्याच ठिकाणी बघा, कॉलेजेसचे रिझल्ट पाहिले, 10वी 12वीचे रिझल्ट पाहिलेत, तर सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर, दुसरा नंबर मिळवणाऱ्या मुली असतात. त्याच्यामुळं मॅडम बोलल्याप्रमाणे काही ठिकाणी नक्कीच मुलींवरती, महिलांवरती अजूनही अन्याय, अत्याचार चालू आहेत. जर का महिलांनी त्याच्यासाठी चांगला सहभाग दाखवला, आपल्या मुलींना चांगल्या शिकवल्या, त्यांना चांगले जॉब मिळवून दिले, त्यांना त्यांचे सुरुवातीपासून लहानपणापासून त्यांच्यावर विचार चांगले बिंबवले, तर नक्की ह्या सावित्रीमाईच्या लेकी पुन्हा महिलांच्या शोषणाविरोधात आवाज उठवल्याशिवाय शांत राहणार नाही असं या ठिकाणी मला विश्वास वाटतो. या ठिकाणी आज सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सांगू इच्छितो, माझे बऱ्याच दिवसापासूनची संकल्पना, विचार माझ्या मनामध्ये होतं. मी मागच्या वेळी सुद्धा बोलून दाखवलेलं आहे. या ठिकाणी मी पुन्हा सगळ्यांना सांगू इच्छितो की मुलांवरती जे संस्कार आहेत, मुली असतील, मुलं असतील, त्यांच्यावरती लहानपणापासून होत असतं. वडील, नवीन पनवेलमधले बरेचसेच लोक मुंबईला कामाला जातात आणि जास्त जो वाटा असतो तो आईचा असतो. म्हणून या ठिकाणी परत एकदा सांगतोय की आपण हा जो भीमप्रेरणा सांस्कृतिक केंद्र आंबेडकर बनवलेला आहे, या आंबेडकर भवनमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवायला पाहिजेत. बऱ्याचशा प्रोग्राममध्ये महिलांनी सहभाग घ्यायला पाहिजे आणि तो कार्यक्रम पूर्ण महिलांनीच आयोजन, नियोजन केलेला पाहिजे अशी माझी स्वतःची इच्छा आहे. त्याप्रमाणेच आपल्या समाजातील जी लहान मुलं आहेत, म्हणजे मी माझं स्वतःच सांगतो, जी गोष्ट आपल्याकडे कमी आहे ती गोष्ट आपण मान्य करायला पाहिजे आणि त्याच्यात कमीपणा पण मानून घेऊ नये.
मला जर तुम्ही सगळ्या वंदना बोलायला सांगितलात तर मला येणार नाही आणि माझ्या मनामध्ये ही कुठेतरी खंत आहे आणि म्हणून मी आता ह्या ठिकाणी ठरवलंय की आपल्या समाजाची जी लहान मुलं आहेत त्या लहान मुलांना दर रविवारी संध्याकाळी साधारणतः 4:30 5 ते 6 जो वेळ सोयीस्कर असेल असं ठरवून ह्या ठिकाणी तो कार्यक्रम आपल्याला मुलांचा राबवायचा आहे। त्या मुलांना सगळ्या वंदना आल्या पाहिजेत। मी कुठल्या धर्मावर टीका करत नाही, पण मी सामाजिक राजकीय काम करत असताना काही ठिकाणी जात असतो आणि एखाद्या ठिकाणी गेलो तर तिथं गणपतीची आरती होत असते।